आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत। पहिला दिवस शालोत्सव म्हणून मानला जातो, पण महापालिकेच्या अनेक शाळेत गणवेश, वया, पुस्तकं हे पोचले नाहीत असा थेट प्रकरण जे ते समोर आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षण समितीचे सदस्य अंकित प्रभूजी आहेत। कसं बघतात या सगळ्याकडे? विद्यार्थ्यांचे गणवेश अनेक ठिकाणी पोचलेले नाहीत, पुस्तकं नाहीत, वया नाहीत, या सगळ्यांकडे कसं बघतात? स्वाभाविक गोष्ट आहे, जेव्हा शाळेचा पहिला दिवस असतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थीला एक वेगळा आनंद असतो आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेने याची दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे होती। कारण यापूर्वी आमच्या ज्या सत्ताधारी आहेत त्यांनी अनेक दावे केले की जेम पोर्टलवरती आम्ही अमुक या 27 गोष्टींचं त्या ठिकाणी मागणी करू, त्या माध्यमातून जेम पोर्टलवरती जेव्हा या वस्तू येतील तेव्हा आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू, तेव्हा ते त्यांच्यापर्यंत वेळेत पोचतील, एक चांगल्या दर्जाच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोचतील, असे मोठमोठे दावे हे यापूर्वी त्या ठिकाणी करण्यात आलेले आणि आज ते सगळे दावे आज शाळेच्या पहिल्या दिवशी सपशेल फेल ठरलेले दिसत आहेत। आज विद्यार्थ्यांच्या हाती जर काय आलं असेल तर निराशा आली असेल, कारण मुंबई महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी असते की या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण जे काही कमिटमेंट देतो, आपण जे काही वस्तू त्यांना दरवर्षी देतो, हे पहिल्या दिवशी म्हणजे साधा गणवेश विद्यार्थ्यांचा हा पहिल्या दिवशी त्यांना भेटला पाहिजे, जो त्यांचा हक्काचा आहे तो त्यांना मिळाला नाही आहे आणि म्हणून हे महायुती सत्तेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भोगावं लागते ही वस्तुस्थिती आहे। खरं तर जेम पोर्टलचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला। 27 गोष्टी ज्या आहेत त्या जेम पोर्टलवरून खरेदी करायच्या होत्या, पण जेम पोर्टलवर त्या खरेदी करण्यासाठीच विलंब झाल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे। या सगळ्याकडे कसं? नाही, याकडे असं असतं की आपण यापूर्वी जेवढी खरेदी त्या ठिकाणी आपण करत होतो त्यावेळेला प्रोक्युरमेंटला वेळ लागतो आणि म्हणून वर्षभरापूर्वी त्याची पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी तुम्हाला सुरू करायची असते। तर तुम्हाला जेम पोर्टलवरती करायचं होतं तेव्हा 4 वर्ष आपण प्रशासक म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिका चालवत होतं, महायुतीचंच सरकार राज्यामध्ये प्रशासकांना निर्देश देत होतं, तेव्हा आपल्याला आठवलं नाही जेम पोर्टलवरती या सगळ्या वस्तू आपण घेतल्या पाहिजेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये असलेला भ्रष्टाचार आपण मिटवला पाहिजे। त्यावेळेला आपण का त्या ठिकाणी विचार करत होतात, काय विचार करत होतात, हा प्रश्न देखील मुंबईकरांना पडतो, हा प्रश्न देखील विद्यार्थ्यांच्या पालकांना पडतो आणि म्हणून गेली जी 4 वर्ष जो काय आपण त्या ठिकाणी निर्णय नाही घेतला त्यावेळेला आपलेच प्रशासक होते, त्यावेळेला त्यांना निर्देश द्यायला पाहिजे होते की जेम पोर्टलवरती आपण खरेदी करा, त्यावेळेला आपण का विलंब लावलात, हा देखील मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना विचारावा असं मला वाटतो। आणि म्हणून आता हे जे काय जेम पोर्टलवरती आपण उशिरा त्या ठिकाणी प्रोक्युअरमेंट चालू केली त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भोगावं लागतं ही वस्तुस्थिती आणि हे त्यांनी स्वीकारली पाहिजे। तुमच्या भागात सुद्धा महापालिकेच्या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत, कारण की गोरेगावचा सगळा भाग जो आहे तो अनेक ठिकाणचे विद्यार्थी जे ते महापालिकेच्या शाळेत आहेत, तिथे साहित्य मिळालेलं आहे काय काय मिळालेलं आहे? मी आता पूर्ण मुंबईमधल्या अनेक शाळांची माहिती घेतली, त्या ठिकाणी ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्या देखील काही छोट्या बॅग्स मिळाल्या आहेत, काही विद्यार्थ्यांना मोठ्या बॅग्स मिळाल्या आहेत आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पूर्णतः त्या वस्तू मिळालेल्या नाही आहेत। अनेक मी त्या ठिकाणी एओनकडनं देखील मुंबईतून माहिती घेतली आणि त्या ठिकाणी देखील अशी पद्धतीची स्थिती ही त्या ठिकाणी आहे आणि मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपण राजकारण का करावं आणि कुठे करावं, म्हणजे विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपाच्या वेळेला देखील आपण राजकारण करावं का, हा प्रश्न मला त्या ठिकाणी महायुतीला विचारावा असा वाटतो। बोलण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अंकित प्रभू यांनी उपस्थित केलेला आहे की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवन घडणात आपण राजकारण केलं पाहिजे का, हा प्रश्न आता त्यांच्याकडून उपस्थित केलेला आहे। त्यामुळे यावर सत्ताधाऱ्यांचं उत्तर काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की या शैक्षणिक वस्तू साहित्य कधीपर्यंत पुरवलं जाईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, ABP माझा मुंबई।